इथे जी मम्मी आहे ती कोथिंबीर निवडतीये. आता तुम्ही म्हणाल हे कशासाठी चालू आहे. सो मी अजून पण सामान आहे आतमध्ये, मी ते परत दाखवते. आता मी पहिल्यांदा चहा बिस्किट खाते आणि मम्मीसाठी पण मी चहा आणला आणि इथं बाहेर मस्त मम्मी कोथिंबीर निवडत बसली आहे. तर उद्या जी आहे ती आमची दिंडी आहे. ॲक्च्युली आम्ही संध्याकाळी जेवण घालतो वारकऱ्यांना, पण ह्यावेळेस कोणीतरी वेगळ्या जणांनी घेतले, त्यामुळे मग ह्यावेळेस आम्ही नाश्ता देणार आहोत त्यांना. तर त्यासाठी सगळं पोहे तयार करणार आहोत. तर त्या पोह्यांचे सगळं सामान जे आहे ते सत्य मी आत्ताच घेऊन आलाय, तर तेही दाखवते मी तुम्हाला काय काय आणलंय. आणि पाठीमागचा पण व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल वारीचा, म्हणजे आम्ही दिंडी जेवू घालतो त्याचा, तर इथं मी आय लिंकमध्ये देईन, सो तोही नक्की जाऊन बघा. तर येस, मी तुम्हाला सामान पण दाखवते. पोहे आहेत, इथं शेंगदाणे आहेत, सगळं पसरून ठेवलंय. ही चायपत्ती, काय मीठ, हळद, तेल, मिरच्या आणि पनीर मसाला आणलाय. तर सत्यम गावाकडे चाललाय, तर हे घेऊन चाललाय. आमच्याकडे चहा पत्ती आणि साखरची कमी कधीच नसते. 100 माणसाचा चहा होईल एवढी आली तर होईल एवढी साखर, त्यात पण उरल साखर आणि चहा पत्ती. 100 माणसं जर अचानक आली तरी. मोहरी, ही तेलाची पिशवी फुटायची बाबांनो, त्याला वर काढते, लास्टला टाकते झाल्यावर सगळं. तर मम्मीने कोथिंबीर बारीक बारीक म्हणते निवडलेली, आणि हे आता तेल टाकू. आता झालं सगळं सामान, आणि आता हे सामान घेऊन सत्याम गावाकडे चाललाय. तर येस, तर आता मी डायरेक्ट तुम्हाला उद्या भेटते. गुड मॉर्निंग एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर जसे की तुम्हाला सांगितलं, आज दिंडी आहे, गावाकडे जाणार होतो, सगळं झालं होतं, तयार झालं होतं. पण अचानक आमच्या पप्पांचे मुंबईचे फ्रेंड्स आलेत, सो त्यासाठी आम्ही दोघं थांबलोय आणि मम्मी पप्पा गेलेत तिकडं. आणि आता तिकडचा कार्यक्रम पटपट उरकून इकडे येणार आहेत, बिकॉज त्यांचे फ्रेंड्स आलेत त्यामुळं. आणि मग आम्ही दोघं थांबलो, कारण की असं जाणं चुकीचं वाटतंय ना, त्यामुळं थोडासा जरा म्हणजे काय म्हणतात लेट फोन केला असताना पप्पांनी, आम्ही अर्ध्या रस्त्यात असतो. सो पप्पांनी लगेच फोन केला, त्यामुळे आम्ही थांबलो. त्यामुळे मी केस वगैरे मस्त धुतलेत. आता ते आलेत ॲक्च्युली, पण ते वरती थांबलेत, रेस्ट केले, कारण की पंढरपूरचं दर्शन घ्यायला आलं होते विठ्ठलाचं. आणि काल रात्रीपासून लाईनमध्ये थांबले होते, इतकी गर्दी होती म्हणले, त्यामुळे त्यांना खूप असे थकलेत, त्यामुळे त्यांनी वरती आता रेस्ट करतायत. पप्पा येतील तेव्हा उठतील. सो आता मला आणि सत्तावन्न मी चहा ठेवला, कारण की आम्ही सकाळी खूप लवकर उठलो आणि जायच्या नादात काय चहा वगैरे काहीच केलं नाही. सो इथं मला आणि सत्यमला चहा ठेवला आहे. ॲक्च्युली मी नाश्ता करणार होते त्यांच्यासाठी, पण सत्यम म्हटलं ते जाऊन झोपले. म्हटलं ठीक आहे, राहू दे, पप्पा आले उठतील, पप्पा मम्मी आल्यावर. तर येस, अशी अपडेट आहे. This is my ninja technique. मम्मी पप्पा आलेत. कसा होता कार्यक्रम? छान होता. पप्पांच्या मोबाईलमध्ये आता फोटो काढले. ते तर असतं, ते मला भारी वाटतं. ते तुळस आणि विना घेऊन, ते म्हणजे मेन असतात ना ग मी ते दिंडीचे, म्हणजे दिंडी ते चालवते तसं असतं एकदम. सो हा, तर ते सगळं करून. होय का? 150 माणसं होती. तर मी पप्पांना म्हटलं, पप्पा पोहे घेऊन येताना, पप्पा म्हटलं
आणलं का? पप्पा म्हणलं अगं असं काय म्हणतात त्याला, उरलं नाहीये कारण की भरपूर होती ना, नेहमी 100 असतात ना जास्तीत जास्त, 90 असतात. त्यावेळेस 200 माणसं होती, सो खूपच जास्त आकडा झाला. पण आम्ही ना करताना कधी पण नेहमी जास्तच करत असतो, कारण की जास्त झालं तर चालेल पण कमी नाही पडलं पाहिजे. जास्त झालं तर आपण वाटू शकतो, किंवा आमची भाऊकी किंवा आमचं घर खूप मोठं आहे, सो कसं पण ते वाया नाही जात, तर त्यासाठी आम्ही जास्तच करतो. सो थोडं प्रसाद म्हणून पप्पा मी घेऊन आलेत पोहे, तर ते मी खाणार आहे. आणि आता इथं मम्मी जेवणाची तयारी करते, कारण की जसं की तुम्हाला सांगितलं पप्पांचे फ्रेंड्स आलेत, सो त्यांच्यासाठी मस्त जेवण तयार करते. मी काकांना विचारलं, काका कसं झालं दर्शन? काका काय बोलतात, ही गर्दी होती. गर्दी आता असणार, कारण की वाखरीला रिंगण सोहळा असतो, माहित असेल तुम्हाला, आमच्या इथून जवळच आहे. तर तिथं पण त्यांनी कारण की तिथं सगळ्या पालखी एकत्र येतात आणि मग तिथं रिंगण सोहळा होतो, तर त्याचं सुद्धा त्यांनी मस्त दर्शन घेऊन आलेत. खरं तर पंढरपूरला ना वारीच्या एकादशीच्या आठवडाभर अगोदर गर्दीच असते, सगळीकडे बॅरियर लावलेले असतात. पण आमचं कॉलेज जरा बाहेर आहे, त्यामुळे आम्हाला जाता येतं कॉलेजला, नाहीतर आता असेल तर नसतं जाता आलं आम्हाला पण. तर असं आहे. तर इथं मम्मी स्वयंपाकात तयार करते. इथे मस्त मोड आलेली मटकी आणि मोड आलेली हरभरे, त्याचं सुकी भाजी करणार आहेस ना? त्याची सुकी भाजी करणार आहे. तर भात ठेवला शिजायला. वा वा, बघू दगडच काढलं ना डायरेक्ट. हे पाणी नाहीये मम्मी. इथं मम्मीनी मस्त पापड आता भाजायला ठेवलेत, तळायला घर आणि सॉरी तळायला, तरी म्हटलं असं का बघायला लागलं. बारीक केलंय, माझा हात दुखायला लागला. म्हणजे आधी मम्मीने थोडं केलं होतं, परत मी केलं है ना. मी असं म्हणते चेचून करा, हे करा, वरवट्याने चिरचून, खलबत्त्याने चिरचून, पण नॉट अ जोक गाईज. जेवढं खाल्लंय तेवढं तिथे घालवावं लागणार. मी कसं करते, तुला सवय आहे, सवयीचा प्रकार असतो. सवय आपण पण लावून घ्यायची. हॅलो नो गाईज, आय हॅव अ मिक्सर. कुकर तेवढंच राहिले शिल्लक होता. आम्हाला तेवढा टाइम तर पाहिजे. दुसऱ्यांना घालण्यापेक्षा स्वतःला करून खाऊ दिलंय मोठं, लय मोठी गोष्ट झाली. तू तर खाणारच मला कंटाळा आहे स्वयंपाक करायचा. येतं सगळं, मात्र नको असं. काय करायचंय मग, येऊन लोणचं घालायचं ना ते. पण येते म्हणायला सांगायला. बघा सत्य लाईट आली, येते म्हणायला. ठीक आहे म्हणणार आहे, ते करून टाकू. आता त्यांनी मस्त जेवण वगैरे केलं आणि ते गेलेत, आणि माझ्या लक्षातच नाही की काय काय जेवण तयार केलं ते घ्यायचं व्हिडिओमध्ये, कारण की इतकी गडबड होती. त्यांना पण जायचं होतं, उशीर झाला होता, आणि नंतर जाईपर्यंत मग तिथं त्यांना ट्रॅफिक वगैरे लागू शकते, त्यामुळे ते लवकर गडबड करून गेले, त्यामुळे माझ्या लक्षात नाही. आणि आत्ता मी पप्पांच्या शाळेत दिंडी होती, दिंडी काढतात शाळेत असताना, म्हणजे आपल्या वेळेस पण काढायचे, तर त्यांच्यात पण आज दिंडी होती. तर पप्पांनी मस्त व्हिडिओ करून आणले होते, नेहमीच आणतात आम्हाला दाखवायला की कसं तयार होतात बघा मुलं, हे होतात ते होतात. आणि मला खूप छान वाटलं, मी आत्तापर्यंत सारखा तोच व्हिडिओ बघत होते, तर म्हटलं तुम्हाला पण दाखवावं की लहानपणी आपण किती छान, म्हणजे त्यांनी इतकं छान नटून आले होते, त्यांनीच तयार झाले होते. पप्पा म्हणले टाळ पण आणला होता मंदिरातून, परत असली ढोलकी आणलेली, आणि मस्त मस्त काष्टा बिष्टा घालून पोरी आल्या होत्या. नंतर विठ्ठल रुक्मिणीची इतकी छान मूर्त्या घेऊन आले होते, खूप छान. आणि लहानपणी आपण असं विचार नाही करत की काय लोक काय म्हणतील, हे करतील ते, इतकं भारी एन्जॉय करत होते. मला तर खूप आवडलं. सो मी तो सुद्धा व्हिडिओ पुढे लावते, आणि मला नक्की सांगा की कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ.
छान छान छान. रामकृष्ण हरे, रामकृष्ण हरे, रामकृष्ण हरे. वाजवा टाळा वाजवा. रामकृष्ण हरे, रामकृष्ण हरे, रामकृष्ण हरे. हा टाळा वाजवा. रामकृष्ण हरे. हा तेजस. रामकृष्ण हरे, रामकृष्ण हरे, रामकृष्ण हरे, रामकृष्ण हरे, रामकृष्ण हरे. छान छान छान. हा येते येते जरा. हा चला. हा रामकृष्ण हरे. हा बघू. हा रामकृष्ण हरे. जाऊ का जाऊ का. रामकृष्ण हरे, रामकृष्ण हरे, रामकृष्ण हरे. व्हिडिओचा एंड करायला विसरले. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट्स मध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.